चला तर मग आता आपण वैरण काढायला जाऊया आपली शेळ्या मेंढ्यांची. तर आपण चाललो आहे बघा, पुढं गवत आहे मोठं इथं, पाऊल वाट्यामधून दिसते का ही पाऊल वाट्या, इथून आपण चाललो आहे आपल्या सुबाबळीच्या प्लॉटवर. आणि इथं यावं लागतं असं बघा, असं हे गंबूट घालून, असं गंबूट घातल्याशिवाय येता येत नाही. तर डेंजर आहे, मोठं मोठं गवत आहे कमरे इतकं, हे गुडघ्याच्या वर आहे गवत सगळं. हा आपला प्लॉट आहे. आता एवढं कट केलेलं दिसतंय का लाईनीत सगळं, पण आपल्याला इथलं नाही काढायचं आहे आत्ता. आणि इकडून आता हे पुढचं राहिलं आहे अजून खूप सारे, आतपर्यंत सगळं ते सुबाबळीचं जंगल आहे आपलं. असं लाईनीत लावलं आहे सगळं बघा. हे ओळी दिसतात ना, ह्या 3 ओळीचं काढलं आहे, 4 ओळीचं, ही 4थी ओळी ही. तर आता आपण जाऊया आपल्या इथं, मग दाखवतो आपल्याला काढायचं आहे आता सध्या. आणि असं आता वर चढतोय आपण, थोडंसं 2-4 फूट उंच आहे इथं, पण आपण लावलेलं आहे. ही काल ती ओळ काढली आपण, ही एक ओळ आहे छोटीशी, ही छोटी ओळ आहे. परत ही दुसरी ओळ आहे ही, आणि ती बाजूची त्याच्या ती तिसरी ओळ. तर ही तिसरी पण झाली आपली काढून. आता आपण पलीकडचे काढायचे आपल्याला ओळ, घेऊ काढून. तर आता आपण आलो आहे आपण वैरण काढायला आपल्या वैरणीच्या प्लॉटवर. जरा व्हिडिओ काढायला थोडा काय झालं होतं, व्हिडिओच नाही ऑन झाला होता. वैरण काढली मी मागची तिकडची. आता हा तिथून एवढी आता तरी राहिली, एवढी काढून घेऊ आपण. लागतं आपल्याला काय काय त्यावेळेसाठी आपण आणतो बघा. हे एक कोयता असतो आपला, आणि हा एक कटर असतो. हा या कटरने आपण हे सगळं काढतो आपण. आणि एक लागतं पाण्याची बाटली, आणि जास्त ऊन झालं तर टोपी. एवढं एक असतं आपलं. आता हे आपण वैरण काढायला चालू करू. मगाशी काढली मी तरी एक गट्टा, व्हिडिओ काढायला जरा एक मध्ये फोन आल्यामुळे तर डिस्टर्ब झाला व्हिडिओ आपला. हा प्लॉट मागच्या एका व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला असाल, हल्ला काय व्हिडिओ, ते हे सगळं आपण मोठी मोठी झाली होती लाकडं, ही झाडं मोठी मोठी झाली होती. ते आता काढल्यामुळं कसं एकदम सोपं जातं आपल्याला काढायला. आता हे कमरेच्या मापाने काढलं. आता आपण काढायलाही सोपं, आणि ते वाढतं पण भराभरा. कटिंग झाल्यामुळे त्याला फुटवे जास्त येतात. कारण ह्याला लावल्यापासून मला वाटतं एकदा किंवा 2दाच काढला असेल, कधी परत काढलंच नव्हतं, बघायलाच नाही आलेलं कोणी होतं. कारण तिकडची वैरण जास्त होते आपल्याला. बघा आता फुटवा काय मस्त आला ह्याला. तर काढणं पण सोपं जातंय ना बघा, असं पटापट पटापट. आणि थंडी अशी आहे ना की दुसरी वैरण लवकर उगवतच नाही. जसं नेपियर आहे म्हणा, किंवा कडवळ लावलं आहे आपलं, ते लवकर भराभरा वाढत नाही. अशा ह्या वैरणी खूप उपयोगी पडत आहेत. तर मी आता इथं वैरण काढतोय, आणि वैरण काढता काढता बघा आपल्याला आता माझं लक्ष गेलं तर बघा, ते समोरचं दिसतंय, हे येलो कलरचं पिवळ्या रंगाचं फळ, इडलिंबूचं. याच्यावर जवळजवळ आता 3 ते 4 फळं लागलेत आपल्याला. जवळजवळ इडलिंबूला ह्या 7 ते 8 वर्षांनी लागले. ते बघा समोर 2 अजून दिसतात हिरव्या रंगाची. दाखवतो पॉईंट करून तुम्हाला बघा, इथं आणि तिथं अशी 2 आहेत बघा, समोर शेजारी 2 हिरवी दिसत आहेत. आणि हे जे आहे ते पिवळं स्पष्ट दिसते, पिवळं असल्यामुळे. बघा हे काढून घेऊया खाली, आणि बघूया कसं होतं, कसं दिसतंय ते. हे आहे ते बघा, पिवळ्या रंगाचं इडलिंबू. वास एकदम असा संत्री किंवा लिंबू मोसंबी असं मिक्स वास आहे याचा. हे पहिल्याच वेळा आपल्याला मी बघितलं आणि आलं आपल्या इथं.
बघा हाताच्या आकारावरून कळत असेल केवढं मोठं आहे ते. असे अजून 3-4 आहेत वरती, पण ती हिरवेत अजून. हे पिवळं झालं होतं, हे सहज पडलं, म्हणजे असं नुसतं काठी त्याला काटे कोसतोर ते खाली गळून पडलं. हे ॲक्च्युली हे पिकलं आहे, पटकन खाली पडलं. बघूया ह्याला कापून किंवा काय करून कसं होतं दिसतंय आतून ते बघूया आपण थोडं वेळ. बघू शकता आपण एवढी आता वैरण काढली आहे, जवळजवळ आता गुडघ्याच्या वर आहे अलीकार. केवढा मोठा ढिगारा आहे आता. तर ह्याची कुट्टी करायची आणि घ्यायची शेळ्यांना. तर अशा प्रकारे आपण आता ही कुट्टी केलेली आहे. आता आपण ही आपली कुट्टी मशीन आहे. आता ही जवळजवळ ही अशा टाईपची गुलाबी पाटी आहे, ही पाटी आहे खालची आपली मोठी. अशा कमीत कमी 5-1 पाट्या होतात, आणि त्याच्यामध्ये 5 पाट्यांमध्ये नाही म्हटलं तरी एक 5 ते 6 पाट्या होणार. त्याच्यामध्ये जवळजवळ 7, 8, 9, 10, 11, 1 डझनभर शेळ्या मेंढ्यांचं होऊन जाते बघा साधारण एवढ्या ह्याच्यामध्ये. होय, हे खाल्लं की डायरेक्ट संध्याकाळी परत एवढीच कुट्टी करायची. तर आपलं आता अशा प्रकारे मॉर्निंग रुटीन कंप्लीट झालेलं आहे. हे अशी आता कुट्टी करून टाकली आहे बघा. ही याचं सुवाबळ, हातगा, तुती हे सगळंच आहे बघा. याची तब्येत कशी आहे, कशी कनाटी ह्याची बघा. हात टाकल्यावर कळेल तुम्हाला बघा, हातावरून कळत असेल केवढी कंबर आहे ह्याची, कधी हातात बसणार. जबरदस्त बोकड आहे हा. आता ईदला काढायचा आपण येणार आहे. हा राजस्थानी कोटा बोकड आहे. हा खूप वजन करणार आहे, आता वेट गेन खूप करणार आहे. एवढं ह्याची पाठ हां, जबरदस्त बोकड आहे हा. कमरेच्या वर आहे हाईटला. आणि हे इकडे आपली चिल्लर कंपनी. आता हे मेंढ्या सगळ्या आता आणून आपल्याला महिना झाला, म्हणजे आता आपल्या इथं 5वा महिना चालू आहे त्यांचा. 5 महिने संपले, 5 महिना चालू नाही, 5 महिने संपले त्यांना. ही 5 महिन्याची करड आहेत, कोकरं आहेत ही मेंढीची. आणि ही सगळी करडं आता ती लहान आहेत. ही 1.5 महिन्याची आहेत. ही दोघी बहिणी या 1.5 महिन्याच्या आहेत. ही बुटकी राहिली, काय कळत नाही जे कशामुळे झालं त्याचं. कारण हिच्याबरोबरची बहीण होती, ही विकली, ती जबरदस्त मोठी होती, त्यामध्ये पटकन विकली गेली. आणि ही 7-8 महिन्याची आहे. आणि ह्या ज्या आहेत त्या 6-6 महिन्याच्या दोघी, ह्या चांगल्या वाढत आहेत. ही समोरची आहे ती बघा 4 महिन्याची. पण तुम्ही बघू शकता ही आणि ही मेंढी किती फरक आहे शेळ्यांमध्ये आणि मेंढ्यांमध्ये. मेंढ्या लवकर वाढतात हो, भराभरा वाढत आहेत, चांगलं वजन करत आहे. बघा ना पाठ ह्याची किती, बघा आताच कळत असेल याच्यावरून केवढी पाठ आहे ह्याची. ह्या आपल्या शेळ्या पाहिल्या, त्यांना पण टाकली कुट्टी, खाता आहेत. हा बिटलचा प्युअर बिटलचा बोकड आहे आपला. हा जबरदस्त, ह्याचं पण वजन, हा त्या मागाशी दाखवलेला कोटाचा बोकड ना त्याच्यापेक्षा 20 उंच आहे हा. सरळ जर उभा राहिला तर आपल्या चेहऱ्यापाशी त्याचं डोकं येतं सरळ उभा राहिलं ताट, एवढा उंच आणि लांब लचक आहे. परत ही आपली काटेवाडी शेळी आहे, मोठी आहे बघा. बिटलला टफ देते, ही बिटल आहे प्युअर ही. आणि बघा ही काटेवाडी कशी टफ देते आहे ना. तिला पण 2 पाटी झाल्या होत्या, पण त्यातली एकीने काहीतरी लोखंडाचा काहीतरी भाग खाल्ला का काय केला, ती मेली. तिची लेग दाखवतो तुम्हाला, हे बघा ही तिची लेग आहे. ही बिटल आणि काटेवाडी त्या मोठ्या काटेवाडीची क्रॉस आहे. ही पण खूप झपाझप वाढते, जबरदस्त वाढ आहे हिची. आणि ही जी बिगर शिंगावाली ही, आणि ही समोरची ही बिगर शिंगावाली ही, ह्या दोन्ही पण काटेवाडीच्या, हिची आई होती आपल्याकडं. हे आपल्या घरच्याच आहेत दोघी पण, बिटल क्रॉस आहेत. याची आई प्युअर काटेवाडी होती, ती आता आमच्या मेवण्याकडे दिली आहे. तिला आता पाठबोकड झालं होतं, ते पाठबोकड आणि ती त्यांची आई ती मामाकडे म्हणजे मेवण्याकडे आमच्या. बघा कसे खातात. मेंढीचं काम एकदम शिस्तीत असतं बघा तुम्ही, एकसुद्धा हलणार नाही. आणि ह्या शेळ्यांची पिलं इकडं तिकडं करत राहणार. एकाच वयाचे आहेत, पण शांत असल्यामुळे जास्त वाढतात भराभरा.
आणि ही चंचल असल्यामुळे जरा उगं हळूहळू वाढतात. मग कडकड कडकड खूप असते त्यांची. हे शांत खात आहेत बघा, शांत खात आहेत. मग दिल्यात गव्हाने भरून, आता त्यांचं जसं वाटेल तसं खात राहणार दिवसभर. ती आमची गिर गाय कल्याणी. आणि तिकडं पलीकडं 2 म्हशी आहेत मोरा, त्या पलीकडे आहेत तिकडं. ही आमची HF वाली गाय. हिला आता पाठी भरून टाकलं होतं, सकाळी पण टाकलं होतं ना, आता शेळ्यांबरोबर उगाच मागल म्हणून टाकलं, तरी पण तिने खाऊन टाकलं. 2च मिनटात खाऊन टाकते एक अख्खी पाठी. खतरनाक जीव. तर तहान लागली असेल तिला. खूप उंच गाय आहे ही, वाटते अशी खूप उंच गाय आहे. कॅमेऱ्यात काय माहीत कसं वाटतं, पण खूप उंच गाय आहे. माझ्या डोक्या इतकी हाईटला आहे. मी आता जवळजवळ 5'4" आहे ना, माझ्या डोक्यावरही. हे आमची कल्याणी गिर गाय, एकदम गुणी गाय. आता मी ह्याच्या पायाच्या खालनं जरी गेलो का, असा कुठनंही जावं, असं काय सुद्धा नाही, अजिबात हलणं नाही, डुलणार नाही, काय नाही. एकदम मायाळू प्रेमळ जबरदस्त, देशी असून सुद्धा. खा बाबा खा. आणि त्या मुर्रा म्हशी पण समोरच्या 2 सॉरी, त्या 2 मुर्रा म्हशी कशा मारक्या म्हशी बघतात टाव करून माझ्याकडे. ते रेडकू एक होतं, ती मेलं कशाने, ती ह्या म्हशीचं मेलं रेडकू. पण ती आता देते, हातावर आली, बिगर रेडकाची पण देते दूध ती. आणि ह्या आमचा जंजीर कुत्रा लॅब्राडोर. जंजीर रे परा. हा कसा वाटला? खूप जबरदस्त वाटतो. लहान आणला होता, घरी मोठा केला आहे त्याला. बारीक आणला होता एकदम, 2-2.5 महिन्याचा. दूध पित होता थोडं, म्हणजे खायला सुरू केलं त्याने 2-2.5 महिन्याचा, 3 महिन्याच्या आसपास होता. एवढा मोठा झाला बघा आता बघता बघता. त्याचे कान बिन, त्याचं अग्रेशन जबरदस्त. नाकाचा पंच, ते जास्त जवळ जाता येत नाही असं वाटतंय. पोज द्यायला लागलाय मस्त एकदम, मुततोय. पोज कुठला द्यायला, आपल्यासाठी पोजच झाली बघा मस्त एकदम. बोकडले खतरनाक आहे हा, ईरला काढायचा ह्याला. काही खातो टाकलेलं, गप्पा गप खाऊन मोकळं लगेच. त्याच्यामुळे त्याचे वजन आणि हाईट, बॉडी चांगली वाढते. एवढ्या कमी वेळामध्ये कमरेच्या वर गेली हाईट त्याची, आणि जबरदस्त बॉडी केली त्याने. हे खायला असं असतं त्याला मात्र एकदम, त्यालाच काय सगळ्यांनाच तसं असतं. हे बघा कळते त्याची तब्येत. ह्या साईडने पुरा अँगलमध्ये दिसेल आता असं.